या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परत आलेल्या धावपटू सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचं साळवी स्टॉप इथे स्वागत करण्यात आलं। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन टीम आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं याचं आयोजन केलं होतं। विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहून स्वागताची दुचाकी रॅली रद्द करून रत्नागिरीकरांनी समाजभान राखलं। साळवी स्टॉप येथील शहराच्या प्रवेशद्वारापाशी ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी संदीप तावडे, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्याशेठ साळवी, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध यांनी प्रसादाचं पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहार घालून अभिनंदन केलं। प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं की आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये 22,000 स्पर्धक धावतात, त्यात 16,000 आफ्रिकेतील असतात। आपणही कोकणात कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आयोजित करतो, ती यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीनं धावायला पाहिजे। परदेशातूनही अनेक धावपटू या स्पर्धेसाठी नक्कीच येतील। देशातील विविध ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्या अनुभवाच्या आधारे कोच दादासाहेब सत्रे यांचं मार्गदर्शन घेऊन मी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मॅरेथॉनच्या टीमनं केलेलं स्वागत भारावून टाकणार आहे, परंतु भीषण विमान अपघातामुळे आजचा कार्यक्रम लहान स्वरूपात करणे म्हणजे समाजभान राखणारं शहर असल्याचं लक्षण आहे। याप्रसंगी कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूर देसाई, संदीप पावसकर, निलेश शाह, उद्योजिका कांचन चांदोरकर, तेजा देवस्थळी, अविनाश पडके, मानसी मराठे, सचिन मराठे, दर्शन जाधव, विनायक पावसकर, आशिष पावसकर, नितीन सनगर, महेश सावंत, दीप्ती फडके, अभिजित पड्याळ, प्रशांत आचार्य, ऋषिकेश पुरोहित, हमाल पंचायतीचे पदाधिकारी सदस्य आदींसह अनेक जण उपस्थित होते। आपल्याला रत्नागिरीमधल्या कोकणातल्या कुठल्याही स्पर्धा मोठ्या करायच्या असतील तर कोकणातल्या प्रत्येक घरातला एक जण त्या स्पर्धांमध्ये धावला पाहिजे, तर ती स्पर्धा मोठी होईल, ना की कोणी बाहेरून येऊन आपल्या स्पर्धा मोठ्या करणार आहे। तर त्यामुळे 4 जानेवारी 2026ला संदीपजी तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचं 3रं पर्व घेणार आहोत। प्रति देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि समस्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रा आणि कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीम यांच्या प्रति पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून आपण अशीच भव्य दिव्य स्पर्धा लवकरात लवकर कोकणामध्ये करूया। ज्या स्पर्धा आहेत त्या भव्य दिव्य स्तरावर नेऊया ही बैरीबाजी प्रार्थना करतो, तो आपल्याकडनं करून घेईल 100%। धन्यवाद।